नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। हॉस्पिटलमधील लिफ्ट कोसळल्यामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। जीवन वाचवण्याच्या ठिकाणीच अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये लिफ्ट अचानक कोसळल्याचे दिसत आहे। रुग्णालय प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। हॉस्पिटलसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच रुग्णालयातील सर्व यंत्रणांची तात्काळ तपासणी व्हावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलणे अत्यावश्यक ठरत आहे। या बायांचा सुद्धा बोलत माझ्या आईला मारून टाकलं, माझ्या आईला मारून टाकलं। आता काय बोलल ते, काय करू राहिलं तिला? अरे मारून टाकलं माझ्या आईला। लिप पाहिले मी बरी का, लिप पाहिली मी। कोणता डॉक्टर इकडे समोर असायला पटकन? डॉक्टर नाही का इथं कोणीच? इथं कोणी डॉक्टर नाही का? लाईव्ह चालू आहे बर का। मेडिकल कॉलेजला कोणी डॉक्टर नाही, कोणी सांगायला तयार नाही का माझ्या आईचा जीव कोणी घेतला। ती लिफ्ट माझ्या आईच्या अंगावर एवढी पडली, रक्त बा तिथलं रक्त पारे। ही लिफ्ट डायरेक्ट बंद आहे आता इथं। तर इथं माझ्या आईचा काय विषय झाला असन यांनाच माहिती। आणि एक जण सुद्धा मला बोलत नाही का या लिफ्ट मध्ये झालेलं काय। 1 तासभर आधी फक्त माझी आई आली होती कामावर, 1 तासभर आधी, आणि काय झालं यांनाच माहिती। काय मॅनेजमेंट आहे, ही लिफ्ट डायरेक्ट बंद करून ठेवली। हा अरे महेंद्र आई जबरदस्ती करू नका माझ्या। 2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं इमर्जन्सी होतं भाई, जबरदस्ती करायची नाही। माझ्या आईला लिफ्ट मध्ये काय झालं मला माहिती पाहिजे आणि मला पूर्ण व्हिडिओ पाहिजे। अरे भेटल ना महेंद्र, ऐकत जातो सगळं देतो। व्हिडिओ मला पाहिजे बरं का। माझ्या आईला लिफ्ट मध्ये काय झालं महेंद्र, अरे नाही, मला दाखवा लिफ्ट मध्ये व्हिडिओ पाहिजे मला आत्ताच्या आत्ता। माझ्या आईला लिफ्ट मध्ये काय झालं ते मला आत्ता व्हिडिओ पाहिजे। महेंद्र ऐकत जा। नाही, हे सगळे तोंड पहा, एक सुद्धा उत्तर देत नाही मला। माझ्या आईला काय सगळे लपू राहिले आता इथं सगळे लपू राहिले। एक सुद्धा बोलून नाही राहिलं माझ्या आईला काय झालं, एक सुद्धा शब्द बोलून नाही राहिले। हे मेडिकल कॉलेज मारून टाकलं माझ्या आईला। कोण आहे मॅनेजमेंटला बोलवा इथं। कोण आहे सर इथं बोल, मला व्हिडिओ दाखवतो लिफ्टचा। 2 मिनिटं तू शांत बस। कस का बसतोय? तुझी आई असती, तुझी आई असती, मेली असती तर तू काय केलं असतं रे? 2 मिनिटं त्याला शांत बोलव रे मॅनेजमेंटला इथं। शांत बसणार नाही भाई, मी शांत नाही बसणार सर, तुझ्याशी बोल। शांत बसणार नाही मी, 2 मिनिटं शांत बस। शांत बसणार नाही। इथं जीव गेला तरी चालेल, माझ्या आईला जे काय झालं ते मला पाहिजे। इथं काय झालं ते मला पाहिजे। आणि आज आपण सोड, व्यवस्थित चालू आहे सगळं। हा व्यवस्थित चालू आहे। बर, काळजी करू नकोस, काय तुझं हे करू नकोस तू।